नाव आहे. पर्यटनाचे वर्गीकरण आणि पर्यटनाच्या नवीन संकल्पना. क्लासिफिकेशन ऑफ टुरिझम अँड रिसेंट कन्सेप्ट ऑफ टुरिझम. या टॉपिकच्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की प्रवास हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. ती चौथी आणि महत्वाची गरज बनलेली आहे आणि म्हणून या धावपळीच्या आणि धक्काबुक्कीच्या जीवनातून थोडासा विरंगुळा मिळावा, आपलं समाधान व्हावं, यासाठी लोक मोठ्या संख्येनं या पर्यटनामध्ये सहभागी व्हायला लागले आहेत. यामध्ये मग श्रीमंत लोकांच्याकडून आणि सध्या सर्वसामान्य लोकांच्याकडून देखील पर्यटन मोठ्या संख्येनं व्हायला लागलेलं आहे. पर्यटन उद्योग हा त्या राष्ट्राच्या आर्थिक उन्नतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे आणि त्या दृष्टीनं पर्यटनाला अनन्य साधारण असं महत्व आहे. असं म्हटलं जातं की जो फिरतो तो परिपूर्ण होतो. या धाग्याला पकडून आज बरेचसे लोक आपली घरी सोडतात आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाऊन आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी पर्यटन मोठ्या संख्येने होत आहे. पर्यटनाचं स्वरूप वाढत आहे. पर्यटनामधले अनेक घटक आपण टॉपिक नंबर 1 आणि 2 मध्ये सविस्तर बघितलेले आहेत. या टॉपिक मध्ये पर्यटनाचे वर्गीकरण बघत असताना हे वर्गीकरण कोणत्या ना कोणत्या घटकांच्या आधारावर केलेलं असतं. हे प्रकार पाडत असताना निकषांचा आधार घ्यावा लागतो. कोणता तरी आधार घ्यावा लागतो आणि त्याच्यावर आधारित हे वर्गीकरण किंवा पर्यटन केलेलं असतं. मग कोणते निकष आहेत आणि किती प्रकार आहेत आणि त्याच्यातील काही प्रकारांच्यावरती या तासाला आपण प्रकाश टाकणार आहोत. एकूण प्रकार 8 आहेत. ते कोणते आहेत आणि कशाच्या आधारावर पाडलेले आहेत ते प्रथम बघू आणि त्याच्यानंतर मग एक एक मुद्दा आपण सविस्तर बघूया. पर्यटनाच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे राज्याच्या सीमेच्या आधारावर राष्ट्रीयत्व, ऑन द बेसिस ऑफ नॅशनॅलिटी. या आधारावर पर्यटनाचे अनेक प्रकार पडतात. दुसरा प्रकार आहे भ्रमंतीच्या कालावधीनुसार, ऑन द बेसिस ऑफ पिरियड ऑफ मुवमेंट. या आधारावर देखील अनेक प्रकार पडतात. तिसरा प्रकार आहे ऋतूच्या गुणवैशिष्ट्यानुसार, ऑन द बेसिस ऑफ सीझनल कॅरेक्टरिस्टिक्स. या आधारावरती पुन्हा त्याचे 3 प्रकार पडतात. चौथा प्रकार आहे व्यक्तिगत पसंतीनुसार, ऑन द बेसिस ऑफ पर्सनल प्रेफरन्स. या आधारावरती त्याचे 8 प्रकार पडतात. पाचवा प्रकार आहे पर्यटनासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या आधारे, अकॉर्डिंग टू मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. सहावा प्रकार पर्यटनाच्या स्वरूपानुसार, अकॉर्डिंग टू नेचर ऑफ टुरिझम. सातवा प्रकार आहे पर्यटकांच्या संख्येच्या आधारे, संख्या किती आहे त्याच्यावर आधारित त्याचे 2 प्रकार पुन्हा पडतात. आणि 8वा प्रकार आहे अंतराच्या आधारे, ऑन द बेसिस ऑफ डिस्टन्स. अंतर किती आहे त्याच्या आधारावरती पुन्हा त्याचे 2 प्रकार पडतात. असे अनेक इतर
प्रकार देखील पडतात, ते डिटेलमध्ये आपण नंतर बघूया. पहिल्या प्रकाराकडे आपण वळूया. राज्याच्या सीमेच्या आधारावर ऑन द बेसिस ऑफ नॅशनॅलिटी, राष्ट्रीयत्व या आधारावरती पर्यटनाचे दोन प्रकार पडतात. एक स्वदेशी पर्यटन आणि दुसरा प्रकार आहे विदेशी पर्यटन. आता स्वदेशी पर्यटन कशाला म्हणायचं आणि विदेशी पर्यटन कशाला म्हणायचं या संदर्भामध्ये डिटेलमध्ये आपण बघूया. एखादा पर्यटक पहिल्यांदा स्वदेशी पर्यटक आपण बघू. आता स्वदेशी पर्यटक याचा अर्थ देशांतर्गत पर्यटन, देशातल्या देशात होणारं पर्यटन. म्हणजे एका भागातून दुसऱ्या भागात पण देशातल्या देशात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पण देशातच, अशा भागामध्ये एका व्यक्तीचे किंवा व्यक्ती समूहाचं एका भागाकडून दुसऱ्या भागामध्ये जाणं आणि ठराविक वेळेनं परत आपल्या ठिकाणी येणं याला देशांतर्गत किंवा स्वदेशी पर्यटन असे म्हणतात. आता हे जे पर्यटन आहे ते आवडीनुसार, इच्छेनुसार, आर्थिक आपल्या तरतुदीनुसार, आपल्या कुवतीनुसार हे पर्यटन होताना आपल्याला दिसतं. मग भाषा असेल, धर्म असेल, ती जाणून घेणं असेल, दुसऱ्याच्या संस्कृतीविषयी आदरभाव व्यक्त करणं असेल, तिथला अध्ययन करणं असेल, अभ्यास करणं असेल, अनेक कारणासाठी हे पर्यटन होताना आपल्याला दिसतं. याला देशांतर्गत किंवा स्वदेशी पर्यटन असे म्हणतात. हे पर्यटन करताना कुणाची परवानगी काढायची गरज नसते. व्हिसा, पासपोर्ट याची काहीही गरज नसते. फक्त आपल्या एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेश, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका भागातून दुसऱ्या भागात पण देशातल्या देशातच हे पर्यटन होतं आणि ते समाधान व्यक्त करण्यासाठी, आनंद व्यक्त करण्यासाठी होताना आपल्याला दिसतं. या प्रकारच्या पर्यटनाला देशांतर्गत पर्यटन किंवा स्वदेशी पर्यटन असे म्हणतात. दुसरा प्रकार आपण बघू, परदेशी पर्यटन किंवा त्याला आपण विदेशी पर्यटन म्हणतो. एखाद्या व्यक्तीचे किंवा व्यक्ती समूहाचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना तिथं मातृभाषेचा कोणताही संबंध येत नाही. कारण आपली मातृभाषा, आपली राष्ट्रभाषा सोडून आपण दुसऱ्याच्या राष्ट्रभाषेच्या ठिकाणी राज्याच्या सीमेचं उल्लंघन करून म्हणण्यापेक्षा राज्याच्या सीमेच्या पलीकडे दुसऱ्या देशामध्ये जातो आणि काही कालावधीनंतर परत येतो. आता याच्यासाठी काही बंधने आहेत की दुसऱ्या देशामध्ये जात असताना व्हिसा असेल, पासपोर्ट असेल, परवाना असेल, ह्या गोष्टी काढून मग जाव्या लागतात, तरच दुसऱ्या देशामध्ये आपण जाऊ शकतो, अन्यथा जाऊ शकत नाही. पूर्वी हे पर्यटन, विदेशी पर्यटन कमी संख्येने व्हायचं, आता मात्र हे पर्यटन सर्वसामान्यांच्याकडून देखील होताना आपल्याला दिसतं. आणि म्हणून परदेशी पर्यटन याचा अर्थ एका देशातून दुसऱ्या देशात किंवा दुसऱ्या देशातून आपल्या देशात येत असताना व्हिसा, पासपोर्ट, परवाना काढून मगच आपण जाऊ शकतो, आनंद उपभोगू शकतो आणि परत आपल्या ठिकाणी परत येऊ शकतो. या प्रकारच्या पर्यटनाला आपण परदेशी पर्यटन किंवा विदेशी पर्यटन असे आपण म्हणतो. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचा मुख्य भाग आहे तो म्हणजे भ्रमंतीच्या कालावधीनुसार पर्यटनाचे प्रकार, ऑन द बेसिस ऑफ पिरियड ऑफ मुव्हमेंट. कालावधी किती आहे त्या कालावधीनुसार या पर्यटनाचे तीन प्रकार पडतात. एक अल्पकालीन पर्यटने, दुसरं दीर्घकालीन पर्यटने आणि तिसरं अखंडपणे होणारी पर्यटने. असे तीन प्रकार याच्यामध्ये पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर पहिला प्रकार आपण बघूया तो म्हणजे अल्पकाळाचे पर्यटन. एखाद्या व्यक्तीकडून किंवा एखाद्या व्यक्ती समूहांच्याकडून
ठराविक हेतूमुळे एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे ही व्यक्ती किंवा व्यक्ती समूह जातात, तिथं आनंद उपभोगतात, त्यांच्या इच्छेनुसार एखाद्या यात्रेच्या ठिकाणी, एखाद्या धार्मिक ठिकाणी किंवा शैक्षणिक प्रकल्पासाठी, अध्ययनासाठी, त्याच्यानंतर आवडीच्या आपल्या भागासाठी किंवा नैसर्गिक घटक पाहण्यासाठी किंवा ऐतिहासिक घटक पाहण्यासाठी, युद्धभूमी पाहण्यासाठी, ज्याच्या ज्याच्या आवडीनुसार हे पर्यटन होताना दिसतं. आणि हे होत असताना त्या ठिकाणी ती व्यक्ती जाऊन राहते, काही आठवड्यापर्यंत जाऊन राहते आणि तिथला सर्व भाग बघते. एखादा प्रोजेक्ट असेल त्याच्याविषयी माहिती मिळवण्याचं काम करते आणि ती जास्तीत जास्त या कालावधीमध्ये तिथं राहण्याचा प्रयत्न करत राहते. सर्वसाधारणपणे एक आठवड्याचा कालावधी आहे. काही ठिकाणी, काही रेफरन्समध्ये असं मिळतं की कमीत कमी 1 महिन्यापेक्षा कमी कालावधीमध्ये हे पर्यटन होतं. याला अल्पकालीन पर्यटन असे म्हणतात. म्हणजे आपलं घर सोडायचं, व्यक्ती किंवा व्यक्ती समूहानं लांब एका ठिकाणी जायचं, कमीत कमी आठवडाभर राहायचं किंवा कमीत कमी 1 महिनाभर राहायचं आणि तिथं आपली जी आवड आहे, आपली जी निवड आहे, आपल्याला जी इच्छा आहे त्या इच्छेनुसार तिथं आपण समाधान व्यक्त करायचं किंवा अभ्यास करायचा किंवा संशोधन करायचं किंवा एखादा शैक्षणिक प्रकल्प असेल, धार्मिक विधीसाठी आपण जातो आणि तिथून परत येतो. अशा प्रकारच्या या पर्यटनाच्या प्रकाराला अल्पकाळाचे पर्यटन असे म्हणतात. याच्यामध्ये दुसरा प्रकार आहे, तो म्हणजे दीर्घकालीन पर्यटन आहे. एखादी व्यक्ती किंवा व्यक्ती समूह प्रदीर्घ काळासाठी मोठ्या उद्देशाने, म्हणजे कालावधी जो मोठा असतो, अमर्याद थोडासा कालावधी असतो, अमर्याद प्रदेश अंतरासाठी असतो, अंतर देखील जास्त असू शकतं अशा पर्यटनाच्या प्रकारामध्ये. उदाहरणामध्ये एखाद्या धार्मिक पर्यटन क्षेत्रामध्ये यात्रा असेल, त्या निमित्तानं संपूर्ण देश पर्यटन असेल किंवा प्रदीर्घ काळ चालणारी पर्यटने असतील, गिर्यारोहण असेल, एखादा मोसम असेल, तर अशामध्ये 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी असलेल्या या पर्यटनाच्या प्रकाराला दीर्घकालीन पर्यटने असे म्हणतात. म्हणजे हे पर्यटन काही आठवड्यापासून काही महिन्यापर्यंत चालू शकतं. अशा पर्यटनाच्या या प्रकाराला दीर्घकालीन पर्यटने असे आपण म्हणतो. आणि याच्यामधला तिसरा प्रकार आहे आणि तो तिसरा प्रकार मध्ये अखंडपणे होणारी पर्यटने. आता याच्यामध्ये कालावधी फिक्स नसतो. म्हणजे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म हे जे 2 प्रकार आहेत, याच्यापेक्षा या पर्यटन प्रकाराचा कालावधी हा वेगळ्या स्वरूपाचा होतो. अखंडपणे याचा अर्थ नियमितपणे, कायम. ही पर्यटने कायम होत असतात, म्हणजे वर्षभर होत असतात. त्याला ऋतूचं बंधन नसतं, त्याला काळाचं बंधन नसतं, अंतराचं बंधन नसतं. ही अखंडपणे होणारी पर्यटने असतात. कायम जाणं येणं. मग 4 दिवस राहणं, 8 दिवस राहणं, महिनाभर राहणं, त्या ऋतुमानानुसार जाणं. आता वर्षभर होणाऱ्या पर्यटनामध्ये कसं की पावसाळ्यामध्ये बी जातात, हिवाळ्यामध्ये सुद्धा जातात आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा लोक जातात किंवा पर्यटक जातात. कारण त्या ऋतूची वैशिष्ट्ये ही वेगवेगळी असतात आणि वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचा आस्वाद घेण्यासाठी वेगवेगळ्या ऋतूमध्ये हे पर्यटक जातात. अशा प्रकारच्या या पर्यटनाच्या प्रकाराला आपण अखंडपणे होणारी पर्यटने म्हणून ओळखतो. म्हणजे थोडक्यात बघा, या तासाला आपण काय काय बघितलं. पर्यटनाचे प्रकार बघत असताना कोणत्या आधारावरती ह्या पर्यटनाचे प्रकार बघितलेले आहेत, तर पहिला प्रकार आहे राज्याच्या सीमेच्या आधारावरती त्याचे 2 प्रकार पडतात, एक स्वदेशी आणि 2 विदेशी पर्यटन. आणि दुसरा प्रकार आपण कोणता बघितला, भ्रमंतीच्या कालावधीनुसार अल्पकालीन पर्यटने, दीर्घकालीन पर्यटने आणि अखंडपणे होणारी पर्यटने. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे ऋतूच्या गुणवैशिष्ट्यानुसार, ऑन द बेसिस ऑफ सीझनल कॅरेक्टरिस्टिक्स. याच्यामध्ये 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे पावसाळी पर्यटने. आता पावसाळी पर्यटनामध्ये काय मोडतं, पावसाळी पर्यटनामध्ये ज्या ठिकाणी आपण जातोय त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात पाऊस पडत असतो.
आणि या पावसाळी ऋतुमानाचं वैशिष्ट्य म्हणजे ढगाळ वातावरण, धुक्यांचं वातावरण, मोठा मोठा पडणारा पाऊस, पावसाचे थेंब ते आपल्या अंगावर झेलण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जातात. विशेषतः नद्यांच्या उगमांच्या ठिकाणी, नद्यांच्या मार्गामध्ये चढ उतार असेल, डोंगर भाग असेल तर तिथं निर्माण होणारे जे धबधबे असतील, धबधब्यातून खळखळणारं पांढरं शुभ्र पाणी, धबधब्यातून पडणारं पांढरं शुभ्र पाणी अंगावर झेलावं, मनमुराद आनंद मिळवावा आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये जावं, आणि याच्यासाठी लोक मोठ्या संख्येनं माथेरान, पाचगणी, महाबळेश्वर अशा जास्त पाऊस, उदाहरणार्थ आंबोली, अशा जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणी पावसाळ्या ऋतूमध्ये जाण्याचा किंवा येण्याचा प्रयत्न करत राहतात. अशा प्रकारच्या होणाऱ्या या पर्यटनाला पावसाळी पर्यटन असे म्हणतात. त्याला आपण रेनी टुरिझम म्हणतो. दुसरा याच्यातला प्रकार आहे तो म्हणजे हिवाळी पर्यटन आहे. या हिवाळी पर्यटनामध्ये ज्या ठिकाणी तापमान अतिशय कमी असतं, म्हणजे सूर्य किरण फारशी नसतात, ते असले तरी तिरप्या स्वरूपाचे असतात, उष्णता जास्त नसते, आणि म्हणून कमी तापमानामुळे बर्फाची निर्मिती होते. आणि या बर्फाची निर्मिती झालेल्या भागावरती स्केटिंगच्या स्पर्धा, बर्फावरून घसरणे, अशा प्रकारच्या स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी, ते पाहण्यासाठी जिथं जिथं बर्फ आहे अशा ठिकाणी या स्पर्धा पाहण्यासाठी, स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक तिथं जातात. या प्रकारच्या पर्यटनाला हिवाळी पर्यटन असे म्हणतात, किंवा हिवाळ्याची गुणवैशिष्ट्ये थंडी स्वरूपाची असतात आणि जिथं बर्फ निर्माण होतो तिथं लोक जातात, आणि म्हणून या प्रकाराला हिवाळी पर्यटने असे आपण म्हणतो. तिसरा प्रकार याच्यातला आहे उन्हाळी पर्यटने. आता उन्हाळी पर्यटनाची वैशिष्ट्ये वेगळे असतात. पाऊस कमी झालेला असतो, थंडी कमी झालेली असते, उष्णता वाढलेली असते, आणि ही उष्णता वाढल्यामुळं आपण निरुत्साही बनतो, आपला स्वभाव चिडचिडा बनतो, आपल्या अंगावाटे घाम गेलेला असतो, आणि आपल्याला चिडचिड होत असते उन्हाळ्या ऋतूमध्ये. आणि म्हणून या उन्हाळ्या ऋतूमध्ये आपल्याला असं वाटतं की आपण एखाद्या थंड हवामानाच्या ठिकाणी जावं. आणि म्हणून उन्हाळ्या ऋतूमध्ये जी जी पर्वतीय भाग आहेत, जे जे किल्ले आहेत, जे जे उंचीची ठिकाण आहेत, अशा उंचीच्या ठिकाणी हे आल्हाददायक हवामान असतं. उदाहरणार्थ आपल्या भागामध्ये हिमालय आहे, पन्हाळा आहे, माथेरान, पाचगणी असेल, गंगोटोट, दार्जिलिंग, ओटी, नैनिताल, लेह, अशा प्रकारच्या उंच प्रदेशामध्ये लोक मोठ्या संख्येने जातात, एक पर्यटक म्हणून जातात, आणि तिथं पर्यटकांची संख्या वाढताना दिसते. या ऋतूमध्ये अशा प्रकारच्या होणाऱ्या या पर्यटनाला उन्हाळी पर्यटने असे आपण म्हणतो. म्हणजे या तासाला आपण 3 प्रकार बघितले, राहिलेले प्रकार आपण पुढच्या तासाला बघू. कोणता प्रकार बघितला? राज्याच्या सीमेच्या आधारावर पर्यटनाचे 2 प्रकार, भ्रमंतीच्या कालावधीनुसार 3 प्रकार, आणि ऋतूच्या गुणवैशिष्ट्यानुसार 3 प्रकार. एवढे भाग आपण या तासाला बघितलेले आहेत. या प्रकाराविषयी तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. काय शंका आहे? पुढचा आपण मग पुढच्या भागाला पुढच्या तासाला बघू. ओके.